अंबादास दानवे यांची तक्रार घेऊन चंद्रकांत खैरे मातोश्रीवर पोहोचले होते। म्हणजे आपल्याच पक्षाच्या आमदाराची तक्रार घेऊन त्याच पक्षाचा माजी खासदार मातोश्रीवरती पोहोचला। त्याने अंबादास खूप काळ्या करतो असं उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं कळतं। म्हणजे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना त्यांची उरली सुरती उबाठा सुद्धा धड सांभाळता येत नाहीये अशी अवस्था झाली। बाळासाहेब ठाकरे असते तर अशी कुरबूर मुळात मातोश्रीच्या दरबारी आलीच नसती। आणि आपल्या दोन नेत्यांमध्ये अशी काही कुरबूर आहे असं बाळासाहेबांच्या कानी आलं असतं तर एका फोनमध्ये दोन्ही नेत्यांना नेमका संदेश गेला असता। यात सर्वात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे मीडियात हे भांडण दाखवलं गेलं, एकमेकांवर चिखलफेक झाली आणि उद्धव ठाकरे फक्त पाहत बसले। म्हणजे एकाने आरोप केल्यावरती दुसऱ्याचा आरोप व्हायच्या आत खरं तर मातोश्रीहून फोन जायला हवा होता आणि प्रकरण तिथल्या तिथे मिटवा असे आदेश जायला हवे होते। मात्र ऐसा हो न सका और अब यह आलम है की उबाटातले वाद हे अशा प्रकारे चव्हाट्यावरती यायला सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे यांना भेटल्यावरती आमच्या तसा काहीच वाद नव्हता, होता तो आता मिटलाय असं चंद्रकांत खैरे म्हणालेत। हे म्हणजे शाळेच्या प्रिन्सिपलकडे तक्रार घेऊन जायची आणि बाहेर आल्यावरती मी तसं बोललोच नव्हतं असं सांगायचं, असा बालिशपणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सुरू आहे। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात नेमका वाद काय आहे? म्हणजे मीडियात वादाची सुरुवात मेळाव्याला न बोलवण्यावरून झाली या बातमीत कितपत तथ्य आहे? या दोघांमधला वाद कधीपासून सुरू आहे? उबाठाच्या संभाजीनगरच्या या दोन नेत्यांमध्ये नेमकं काय सुरू आहे? आणि उद्धव ठाकरे कशा प्रकारे आपल्या या सैनिकांना सज्जड दम देण्यात अपयशी ठरतायत? उद्धव ठाकरे यांची आपल्या सैनिकांवरची पकड कशी ढिली होतीये या विषयावरती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचंय। मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर। बरोबर 1 वर्षापूर्वी जेव्हा खासदारकीची निवडणूक होत होती त्यावेळेस अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातली तू मैं आठवा। म्हणजे त्यावेळेस उमेदवार निश्चिती झाली नव्हती आणि तरीही हे दोघंही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते। त्यावेळेसही दोघांमध्ये प्रचंड मतभेद असल्याचं समोर आलं होतं। आपणच कसे छत्रपती संभाजीनगरचे खासदार व्हायच्या लायकीचे आहोत हेच हे दोघं मीडियासमोर येऊन मांडताना पाहायला मिळत होतं। दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे भलेही खैरेंना खासदारकीचं तिकीट मिळालं होतं, मात्र दानवे खैरे वादात शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी बाजी मारली होती। अशात हाच राग मनात ठेवून चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांना मिळेल तिथे कुरघोड्या केल्या। या दोघांमधला वाद म्हणजे सत्तेचं मुरलेलं लोणचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये। म्हणजे लोणच्याची बरणी कशी आठवड्यातनं एकदा हलवावी लागते, नाहीतर त्याला बुरशी चढते। या दोघांचं अगदी तसंच आहे। म्हणजे एक शहर प्रमुख होता तर दुसरा खासदार होता। वाद मात्र त्यावेळेपासनं म्हणजे आजच्या 25 वर्षापूर्वी सत्तेच्या सारीपाटावरती हा खेळ हा वाद सुरू झाला आणि तो आज तागायत तसाच आहे। आता अंबादास दानवे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आहे, लाल दिव्याची गाडी आहे, त्यांना कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा आहे। खैरे मात्र माजी आमदार आहेत, त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काहीही नाही। याशिवाय दानवे पाटील आहेत तर खैरे मायनॉरिटीत येतात। आता त्यांचे 2-3 महिनेच उरलेत, संपलंय, आता त्यांचं सगळं संपलंय असं चंद्रकांत खैरे म्हणाले। हे प्रकरण गेल्या आठवड्याच्या पक्षाच्या एका मेळाव्याला चंद्रकांत खैरे उपस्थित राहिले नाहीत त्यावरून सुरू झालं। आपल्याला मेळाव्याला बोलवण्यात आलंच नव्हतं असं खैरे म्हणालेत, तर दानवे यांनी मात्र आपण त्यांना निमंत्रण पाठवलं होतं असं म्हटलं होतं। आता त्यावरून पहिल्यांदा चंद्रकांत खैरे यांनी दानवेंवरती तोंडसुख घेतलं होतं। काय म्हणाले होते खैरे ते पहा। अंबादास दानवेमुळे शिवसेनेतले अनेक लोक फुटले। अंबादास दानवे मोठा झाल्यासारखा वागतो। शिवसेना मी वाढवली आणि अंबादास काळ्या करण्याचं काम करतो। तुम्ही आम्हाला काय कचरा समजता? 2-4 महिन्याचा आहे तो, जाणार त्याचं पद। या संदर्भात मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे। तर त्यांच्या या आरोपांवरती बोलताना अंबादास दानवे यांनी अत्यंत मोघम अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे। ज्येष्ठांविरुद्ध मी कसं बोलू? पक्षप्रमुख जे सांगतील ते ऐकायला मी तयार आहे। मी शिवसेनेचा नेता आहे, त्याला काहीच कालावधी नसतो असं दानवे म्हणालेत। दुसरीकडे संदीपान भुमरे यांनी सुद्धा चंद्रकांत खैरे यांच्यावरती टीकास्त्र सोडलंय। त्यांना आमच्या पक्षात स्थान मिळणार नाही असं म्हणत शिंदे सेनेच्या भुमरे यांनीही खैरेंना डिवचल्याचं पाहायला मिळालं। हे सगळं सुरू असताना एक गोष्ट सगळ्यात जास्त खटकली ती म्हणजे हे सगळं मीडियासमोर सुरू असताना उद्धव ठाकरेंची उदासीनता पुन्हा पाहायला मिळाली। म्हणजे फक्त आपल्याच राज्यात मस्त राहायचं, ना पक्षाची पडली आहे ना कार्यकर्त्यांची। उद्धव यांच्या ह्याच भूमिकेमुळे राज्यातले शिवसैनिक मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडे जाताना पाहायला मिळत आहेत। एक काळ असा येईल जेव्हा उभाटात फक्त उद्धव आणि आदित्य ठाकरेच पाहायला मिळतील असं विधान अनेक राजकीय नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा कारभार पाहून केलं होतं। खैरे दानवे यांच्यासारखे वाद पक्षात होऊ नयेत म्हणून उद्धव ठाकरे कायमस्वरूपी काही तोडगा काढणार का? उद्धव ठाकरे यांची आत्मकेंद्री भूमिका तुम्हाला पटते का? व्हा व्यक्त, घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।